students, welcome to class 5 EVS chapter 3 The Earth and its Living World. Exercise solution, question and answers. First question, what's the solution? Dark patches appear on the skin after exposure to the sun. आपण जेव्हा सनमध्ये जातो तेव्हा आपले स्किनवर काय काय डाग पडतात. तर त्याचं काय सोल्युशन आहे? सो harmful radiation from the sun can cause burning sensation on our body. While under the sun, use umbrella or caps. Use handkerchief to cover the face. Use cotton clothes. Apply aloe vera gel. Apply sunscreen cream on your hands, face and all the sun exposed area of your body. आपल्या स्किनवर आपण सनस्क्रीन लावायला पाहिजे, उन्हाळ्यामध्ये ॲलोवेरा जेल लावायला पाहिजे, बाहेर जाताना स्कार्फचा यूज करायला पाहिजे. Then after returning from outside, wash your body with cold water. Then second question is, use your brain power. Why are microorganisms important? जे microorganisms आहेत त्यांचं काय महत्त्व आहे? So the answer is, microorganisms live in the soil. They are useful in decomposition of dead plants and animals. हे मायक्रोऑर्गॅनिझम जे जमिनीमध्ये राहतात ते काय करतात, तर जमिनीवर जे प्राणी किंवा जे झाडं वगैरे पडलेले राहतात, पालापाचोळा, प्राणी मेलेले वगैरे राहतात, त्यांना डिकम्पोज करतात. म्हणजे काय करतात, त्यांचं शरीर जे आहे ते कुजवतात, ज्याच्यामुळे ते डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स मेक सॉईल फर्टाईल. मग याच्यापासून एक खत तयार होते आणि जी आपली जमीन आहे ती सुपीक बनते. तसंच ऑल्सो कीप्स द इन्व्हायरमेंट क्लीन. याच्यामुळे जे आपले इन्व्हायरमेंट आहे ते क्लीन होते. जे आपलं पालापाचोळा झिजून जातो किंवा जे प्राण्यांची शरीरे आहेत ते पण कुजून जातात, तर ते पर्यावरणात राहत नाही आणि आपलं पर्यावरण स्वच्छ राहतं. अँड दे आर ऑल्सो यूज टू मेक कर्ड फ्रॉम मिल्क. आता जे आपल्या दुधापासून दही बनतं ते पण कशाच्यामुळे होतं, बिकॉज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते दही आपलं बनत असतं. Think about all the obtained from the sea, find more information and write 10 lines about them. आपल्याला समुद्रापासून काय काय अन्नपदार्थ मिळतात त्याच्याबद्दल आपल्याला 10 लाईन्स लिहायचे आहेत. वी गेट सॉल्ट फ्रॉम सी. मीठ आपल्याला मिळतं. तर डिफरंट आपल्या ज्या समुद्रामध्ये मासे, वेगवेगळे प्राणी मिळतात, त्यांचं खाण्यासाठी उपयोग होत असतो. वी गेट डिफरंट टाईप्स ऑफ फिशेस फ्रॉम द सी विच आर यूज्ड ॲज फूड्स. स्क्विड्स आणि ऑयस्टर हे सुद्धा समुद्रामधून मिळत असतात. तसंच प्रॉन्स आणि लॉबस्टर पण लोक खातात. त्यानंतर यंग प्रॉन्स अँड फिशेस आर यूज्ड फॉर ॲक्वाकल्चर. Then some marine organisms are used as food. Then minerals such as iron, zinc, calcium, potassium are obtained from the sea. And crabs are also obtained from the sea. And in some countries, potable water is made from sea water. काही काही कंट्रीजमध्ये पोटेबल वॉटर बनवलं जातं सी वॉटरपासून. What are clouds made of? Answer the following questions. Okay, so answer is, water on the earth and in the soil evaporates continuously due to heat and enters the atmosphere. आपल्या जमिनीवर जे वेगवेगळे पाण्याचे स्रोत आहेत त्याच्यामधलं पाणी किंवा जमिनीच्या भूगर्भातलं पाणी ह्या सूर्याच्या उष्णतेमुळे त्याची वाफ होत असते आणि ही वाफ जी आहे ती आपली वातावरणात जात असते. आणि ही जी वाफ आहे, द वॉटर वेपर इज लायटर दॅन द एअर अँड इज रायझन हाय अप इन टू द ॲटमॉस्फिअर. मग ही ॲटमॉस्फिअरमध्ये ही जी वाफ आहे ही वरवर जात असते. ॲज इट गोज हायर इट कूल्स अँड कंडेन्सेस फॉर्मिंग अ व्हेरी फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. ही एकदम वर गेल्याच्या नंतर थंड वातावरणामध्ये या वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होते, पाण्याच्या थेंबांमध्ये. अँड द ड्रॉपलेट्स आर सो स्मॉल अँड लाईट दॅट दे फ्लोट इन द ॲटमॉस्फिअर फॉर्मिंग क्लाउड्स. आणि हे जे पाण्याचे थेंब असतात हे अगदी छोटे छोटे असतात आणि खूप असे हलके असतात, त्याच्यामुळे ते तरंगतात आणि ते एकमेकांना जोडले जाऊन त्याच्यापासूनच ढगांची निर्मिती होते, म्हणजेच क्लाउड्स फॉर्म होतात. व्हॉट इज मेंट बाय बायोस्फिअर? सो बायोस्फिअर म्हणजे काय आहे? मेनी डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर फाउंड एव्हरीवेअर ऑन द अर्थ, ऑन लँड, इन वॉटर अँड इन द एअर. खूप प्रकारच्या आपल्या
अर्थवर आपल्याला ऑर्गॅनिझम्स दिसतात. लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट इन द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. जे आता लिव्हिंग थिंग्स आहेत त्याच्यातल्या प्राणी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स हे कुठे आढळतात? तर लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअरमध्ये. दे ऑल्सो इंटरॅक्ट विथ these pairs and this living world constitutes to form biosphere. ह्या सगळ्या लिव्हिंग वर्ल्डला काय म्हणतो आपण? बायोस्फिअर. Make a list of all the landforms you see in your surroundings and give a description of any two of them. आता वेगवेगळ्या लँडफॉर्म म्हणजे जमिनीचे प्रकार कोणते कोणते आहेत? तर प्लेन, हिल, माउंटन, हिलॉक, व्हॅली. सो हिलॉक इज अ स्मॉल साईज माउंटन. छोटे छोटे जे माउंटन्स असतात त्याला हिलॉक म्हणतात. द लँड ऑन द हिलॉक इज स्लोपिंग. स्लोपिंग म्हणजे काय? उतरता त्याची जमीन असते त्याला आपण हिलॉक म्हणतो. इट इज इझी टू क्लाइंब अ हिलॉक अँड वी कॅन प्लांट ट्रीज ऑन हिलॉक टू स्टॉप सॉईल इरोजन. आता आपण त्या छोटे छोटे जे पहाड असतात त्याच्यावर आपण चढू शकतो आणि त्याच्याची पाऊस पडल्यावर त्याच्यातली माती वाहून जाते, तर त्याची रोख करण्यासाठी म्हणजे सॉईल इरोजन स्टॉप करण्यासाठी आपण हिलॉकवरती ट्री प्लांटेशन करायला पाहिजे. ओके. देन प्लेन. द प्लेग्राऊंड इज प्लेन. प्लेन काय आहे? तर जे आपल्याला खेळाचं मैदान असते ते प्लेन आहे. द प्लेन इज फ्लॅट पार्ट ऑफ लँड. देर इज नो स्लोप ऑर एलिव्हेशन ऑन द प्लेन. प्लेन हा सपाट भाग असतो, तिथे काही चढाई उतराई असं काही नसतं. अँड वी कॅन यूज इट फॉर प्लेईंग अँड we can also plant trees around it. Okay. In the following sentence, underline the words that refer to the landforms. Anil lives at the foot of a hill. The landform काय याच्यामध्ये? hill. Ria lives in the plateau region. तर प्लॅटेयू काय आहे? एक लँडफॉर्म आहे. सो हे दोन वर्ड्स आपण अंडरलाईन केलेले आहेत. ओके. नेक्स्ट, राईट अ नोट अबाउट द फॉलोइंग. इव्हॉपरेशन. इव्हॉपरेशन म्हणजेच बाष्पीभवन. म्हणजे याच्यावर आपल्याला एक नोट लिहायची आहे. द हीट कन्वर्ट्स वॉटर इन टू वेपर इज कॉल्ड इव्हॉपरेशन. काय होते? उष्णतेमुळे जे पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होते. आपण पाणी जेव्हा गरम करतो तेव्हा त्याच्यातून ज्या वाफा निघतात त्याच प्रक्रियेला काय म्हटलं जातं? इव्हॉपरेशन. The water on the earth's surface and located in soil evaporates and gets converted into water vapors due to heat. आता जे उष्णतेमुळे जे पाणी आहे पृथ्वीवरचं, पृथ्वीच्या आतमध्ये जमिनीमधलं, ते त्यांचं त्या पाण्याचं वेपर्समध्ये कन्व्हर्जन होते. अँड हे सगळे जे वेपर्स आहे, ऑल such वेपर्स एंटर द ॲटमॉस्फिअर. दिस वेपर कंडेन्सेस अँड कम्स ऑन अर्थ सरफेस इन द फॉर्म ऑफ रेन. आणि द वॉटर सायकल कीप्स ऑन फंक्शनिंग ड्यू टू इव्हॉपरेशन. आता हे बाष्पीभवन झालं, इव्हॉपरेशन झालं तरच हे आपलं वॉटर सर्कल जे आहे, वॉटर सायकल जे आहे म्हणजेच पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होणार, या वाफेचे ढग बनणार, ते ढग पुन्हा थंड झाल्यावर त्याच्यातून पाऊस पडणार, पुन्हा हे पावसाचं पाणी जमिनीवर आलेलं पुन्हा याची वाफ होणार. हे जे वॉटर सायकल आहे हे कशामुळे कार्यरत राहते? तर इव्हॉपरेशनमुळे. Then condensation. The process of change of vapor into water is called condensation. आपण बघा फ्रीजमध्ये अशी वाफ दिसते आपल्याला, त्या वाफेचं जे पाण्यामध्ये रूपांतर होते त्याच्यात जर आपण हात घातला तर आपला हात ओला होऊन जातो. ओला होतो म्हणजेच काय? आपल्या हातावर पाणी येतं. या वाफेचं जर पाण्यामध्ये रूपांतर होत असते त्यालाच कंडेन्सेशन असं म्हणतात. And the condensation is important for rainfall. The water vapor that reaches the upper layer of atmosphere gets condensed and forms fine droplets of water. The water cycle. Water on the earth evaporates continuously due to the heat of the sun. As water vapor is lighter than air, it rises up in the atmosphere. As it goes higher, it cools and condenses, forming a very fine droplets of water. पृथ्वीवरच्या पाण्याचं इव्हॉपरेशन होऊन हे वेपर्स ॲटमॉस्फिअरमध्ये जातात आणि हे वर जात असताना त्यांचं पाण्याच्या ड्रॉपलेट्समध्ये रूपांतर होतं. हे जे पाण्याचे ड्रॉपलेट्स आहे हे खूप हलके असतात आणि त्याच्यामुळे ते हवेमध्ये तरंगतात आणि एकमेकांना जॉईन होऊन त्याच्यापासूनच ढगांची म्हणजेच क्लाउड्सची निर्मिती होते. द ड्रॉपलेट्स आर सो स्मॉल अँड लाईट दॅट दे फ्लोट इन द ॲटमॉस्फिअर फॉर्मिंग क्लाउड्स.
The bigger droplets which cannot float, such drops of water fall down on the earth in the form of rain. ह्याच्यातले जे मोठे मोठे जे पाण्याचे ड्रॉप्स असतात ते तरंगू शकत नाहीत हवेत, तर ते खाली जमिनीवर पडतात आणि यालाच आपण काय म्हणतो, पाऊस पडतो. This rainwater flows into reels, streams, rivers and finally into the sea. हे पाणी सगळीकडे वाहत वाहत जाऊन समुद्रामध्ये मिळतं. And this process of evaporation, condensation and rainfall. इव्हॉपरेशनची प्रोसेस, कंडेन्सेशनची आणि रेनफॉल ही सारखी कंटिन्युअस चालू असते एका सायकलमध्ये. सायकलमध्ये म्हणजे काय, एकामागे एक ही चालतच राहणार प्रक्रिया. अँड दिस इज नोन ॲज वॉटर सायकल इन नेचर. गिव 2 एक्झाम्पल्स ऑफ इच. वेदर रिलेटेड इव्हेंट्स. वेदर रिलेटेड इव्हेंट्स काय आहेत? फर्स्ट इज रेनफॉल अँड स्टॉर्म. रेनफॉल म्हणजे पाऊस पडणे आणि स्टॉर्म इज वादळ येणे वगैरे. सोर्सेस ऑफ वॉटर काय आहेत? वेल, रिव्हर अँड लेक. देन ड्रॉ अ लेबल डायग्राम शोईंग द वॉटर सायकल.